सो हे गाईज प्रेज द लॉर्ड. आय होप यू गाईज आर डुईंग वेल आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन एपिसोडमध्ये. तर आजपासून आपण पहिल्या एपिसोडपासून स्टार्ट करणार आहे. मला माहिती आहे की मागे मी खूप सारे व्हिडिओज केलेत, पण दिस इज कॉल्ड वॉट स्टार्टिंग फ्रॉम द झिरो अगेन. कारण मी जी 6 महिने काय म्हणतात ते इंस्टाग्रामला एक कोट आहे, द पेन ऑफ डिसिप्लिन ऑर द पेन ऑफ रिग्रेट. तर मी पेन ऑफ रिग्रेटमध्येच जगत होतो मागचे 6 महिने, की काहीच करत नव्हतं, काही पर्पज नव्हता माझं की काय करायचं आणि काय नाही. तर आता हे राहिलेले 6 महिने आहेत, त्याचे मला एका द पेन ऑफ डिसिप्लिनमध्ये जगायचे आहेत. मला माहिती आहे इट्स गोइंग टू बी व्हेरी टफ टू मी, तर तरी पण मी ट्राय करणार आहे. पण काय विषय नाही. तर ॲक्च्युली हे जे यूट्यूब अकाउंट क्रिएट करायचं मागचं जे मोटिव्ह होतं ते एकच होतं की मेन मोटिव्ह लाईफचा काय असतो हे सांगायच्या उद्देशाने मी हे यूट्यूब चॅनल काढलेलं. बाकी कोणताही उद्देश माझा नव्हता. तर लास्टचा जो व्हिडिओ टाकलेला मी बाबा वॉटरफॉलचा, तर त्यामध्ये असा विषय झाला की थोडे थोडे पॉईंट्स म्हणजे थोडे थोडे जे क्लिप्स होते ते एक डिसअपॉइंट करणार होते, किंवा जे माझे क्लोज डोअर्स होते किंवा माझे पॅरेंट्स होते त्यांना ते पॉईंट्स आवडले नाहीत किंवा ते क्लिप्स आवडले नाहीत. मग जिथे असं लोकांना वाटते की हा बाबा हे क्लिप्स डिसअपॉइंट करणार आहेत किंवा असं म्हणजे घ्यायला नकोत हे शॉर्ट्स किंवा हे क्लिप्स, ते मी घेतलेले. पण मी सुद्धा त्याच्यावरती विचार केला ज्यावेळेस मला माझे इव्हन पॅरेंट्स बोलले की नको घ्यायला पाहिजे होतेस वगैरे. आणि त्यानंतर मला सुद्धा रिअलाईज झालं की यार नको, हे आपण करायला नाही पाहिजे होतं. फनी मुमेंट्स किंवा फनी कंटेंट मिळण्यासाठी मी काही पण शॉर्ट्स घ्यायला नाही पाहिजे होते, ते एक माझं चुकलं. पण ॲक्च्युली तो व्हिडिओ पण असं व्यवस्थित झाला नव्हता, झाला आहे पण ते तेवढ्याशा क्लिपमुळं मी पण स्वतः डिसअपॉइंट झालो आहे. मी पण त्याच्यावरती विचार केला एक दिवस आणि असं ठरवलं की तो प्रायव्हेटला व्हिडिओ टाकायचा. त्यानंतर दुसरा एपिसोड पण होता त्यानंतर, तर तो टाकण्यात काही अर्थ राहिला नाही. कारण तिथं जर पहिला एपिसोड जर मी प्रायव्हेट करत असेल तर दुसरा एपिसोड टाकून काही फायदा नाही. ह्यामागचं एकच मोटिव्ह होतं की फनी कंटेंट क्रिएशन म्हणजे काही पण टाकणे नाही. तर ॲक्च्युअलमध्ये माझा मेन मोटिव्ह हा नव्हताच फनी कंटेंट क्रिएशन वगैरे. तर ॲक्च्युअल माझा मेन मोटिव्ह होता की डिसिप्लिन लाईफ, जिम लाईफ आणि आपण कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे ह्याच्यावरती ही यूट्यूब चॅनल क्रिएट केलेलं होतं. पण त्यानंतर मी स्वतःच हे गेले 6 महिने कसंही वागत होतो, पूर्ण रिग्रेटमध्ये घालवले किंवा पर्पज नाही काय नाही तसंच 6 महिने घालवले. माझी एक्झाम पण आहे, त्याच्यावरती सुद्धा मी अभ्यास बंद केलेला. बाकी जिमला जात नव्हतो वगैरे, सगळ्या सगळ्या गोष्टी म्हणजे मी टाईम वेस्ट घालवत होतो हे 6 महिने. पण आता नेक्स्ट 6 महिने मला खरोखर द पेन ऑफ डिसिप्लिनमध्ये जगायचे आहेत. तर बघूया, मला माहिती आहे खूप अवघड होणार आहे, पण अवघड असं काही नाही, प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आहे. तर बघूया आता. आता मी ऑलरेडी लेट झालो आहे जिमला. मला ॲक्च्युअली 6ला जायचं होतं, मी 5ला उठून सुद्धा आता 6:15 झाल्यात, कारण मला प्रेयर पण करायची असते सकाळी. बाकी काही विषय नाही, एवढं सांगायचं की तो व्हिडिओ प्रायव्हेट करणार आहे. ज्यांनी बघितला असेल त्यांनी बघितला असेल, ज्यांनी बघितलं नसेल त्यांना चांगलाच आहे. तर नेक्स्ट टाईम मी करताना काळजीपूर्वक करेन व्हिडिओज किंवा फनी कंटेंट क्रिएशन वॉट एव्हर इट इज. तर आता आपण जाऊया जिमला. जिमवरून जाऊन आल्यानंतर कंपनीतसुद्धा जायचं आहे. तर आता लास्ट महिना राहिला कंपनीचा इंटर्नशिपचा. सो कसं तरी आलो आहे मी, कारण कंपनीच्या बाबतीतसुद्धा मी खूप सुट्ट्या टाकल्यात किंवा मी असं सोडाच्या बाबतीमध्ये पण होतो की यार बास झाले वगैरे. पण घरातली म्हणत नको आहे ते कंटिन्यू कर. तर खरोखर म्हणजे एक स्मॉल विन काय असते की हां बाबा आपण हे घेतलं आहे पर्पज तरी पूर्ण केलं पाहिजे. तर आता तसं वाटायला लागले. तर आता 1 महिना राहिला आहे, तर 1 महिना व्यवस्थित करूया. आणि असं वाटायला लागलं की स्मॉल विन झालो आहे मी. तर बाकी काही विषय नाही, आपण आता जाऊया जिमला. Growing up, parents got me a guitar. Said you could do anything, kid, you could go far. You could be the president, fireman, race cars. The sky's the limit, kid, so shoot for the stars. So I strummed that guitar every day. Found a passion for music, never went away. I joined a couple bands and played a few shows. Tried to impress the girl in the front row. But soon enough, everything starts to change. As you grow up, nobody treats you the same. They try to take your future and make it real safe. You could be a doctor, accountant, or something sane. But yo, whatever happened to the sky was the limit. I fell in love with music, never thought it was a gimmick. I worked so hard on every tune and every single lyric. My whole identity depended on being artistic. Now you wanna strip that away so you feel okay? Cause if I make it to the top, what does that really say? That you shouldn't have given up, that you made the mistake. But if I fail, you feel much better about picking your lane, right? Yeah, things are gonna get better real soon. Yeah, I'ma just do me, you just do you. I swear it's gonna get better real soon. Don't let anyone tell you what you should do. I got a clear view, we're gonna make it soon.
Just keep pushing through. You're what you got to lose. You're what you got to lose. You're what you got to lose. Just keep pushing through. Cause what you got to lose. 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 I won't give up. सो काय आता ऑलरेडी 4 वाजलेत आणि मी कंपनीत 3:30ला होतो. ॲक्च्युली हे सगळं शूट मला सकाळी करायचं होतं जिमवरून आल्यानंतर, पण वेळ भेटला नाही. कंपनीत जायचं होतं आणि ऑलरेडी मी जिमवरूनच लेट आलेलो. सो ॲक्च्युली आज माझा बॅक डे होता, पण लॅट्समध्ये मी सकाळी चेक केले की थोडासा सोरनेस जाणवत होता. पण म्हणलं आता बॅकमध्ये तो सोरनेस व्हायला लागला आहे, तर म्हणलं आमचंच महाराज. सो 10 out of 10 ॲज युजल. तर आज कंपनीमध्येच ब्लिंकिटवरनं पिंटूला ओट्स मागवलेले, कारण माझे ओट्स सगळे संपलेले. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितच असाल. तर उद्या आपण बॅक ट्रेन करणार आहे, पण बाकी काही विषय नाही. पण मला आज माहीत नाही कसला सोरनेस आहे. त्याच्या मागनं लेग्स पण माझे रिकवर झाले, आर्म्स रिकवर झाले, चेस्ट रिकवर झाले, पण बॅकमध्ये ह्या लेट्समध्ये कसला सोरनेस आहे मला आज माहीत नाही. तर मी आज पुलअप्स मारताना जाणवलं की एवढा सोरनेस नव्हता, पण आता राहू दे म्हणलं, आर्म्सच ट्रेन करूया. तर बाकी काही विषय नाही. तर आता आपण आपली ही दिसते का मील एन्जॉय करूया आता ही मील. आणि लेक्चर पण आहे, त्याचं लेक्चर पण मला कंटिन्यू करायचं आहे, तर लेट व्हायला नको. सो गाईज, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. Target key value is equal to program counter value plus offset.